श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अनेक वेळा स्वामी समर्थ आपल्याला संकट येण्याआधीच काही दैवी संकेत देत असतात, पण 90% लोकांना हे संकेत ओळखताच येत नाही आणि त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. कधी स्वप्नांमधून तर घरातील काही घडामोडींमधून तर अचानक घडणाऱ्या घटनांमधून, दुःखांमधून स्वामी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे स्वामींचे काही दैवी संकेत, जे प्रत्येक भक्ताने वेळेवर ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. तर जाणून घेऊया ते 3 संकेत कोणते आहेत जे आपल्याला सांगतात की स्वामी आपली परीक्षा घेत आहे. पहिला संकेत आहे, आपल्या आयुष्यातील दुःख जेव्हा शिगेला जाऊन पोहोचते. तर जेव्हा महाराज एखाद्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख हळूहळू वाढत जाते आणि शिगेला जाऊन पोहोचते. असं वाटू लागतं की आयुष्यातले सगळेच दरवाजे बंद झाले आहेत. कुठे जावे, कोणाकडे जावे, काय करावे, कोणाकडे मदत मागावी हेच काही कळत नाही. असं होतं. आपण जे शक्य ते सगळे प्रयत्न करूनही पाहतो, मेहनत करतो, धडपड करतो, पण तरीसुद्धा हाती येतं ते फक्त अपयश आणि निराशाच. मन पूर्णपणे हताश होऊन जातं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय करायचं. जर तुमच्या आयुष्यातही असंच काही घडत असेल तर प्रत्येक प्रयत्नानंतरही तुम्हाला केवळ निराशाच हाती मिळत असेल तर लक्षात घ्या, तर स्वामी तुमची परीक्षा घेत आहे. ज्याप्रमाणे हिरा चमकवण्यासाठी त्याला तासालेच लागते आणि सोनं शुद्ध होण्यासाठी त्याला आगीच्या प्रखर तापातून जावंच लागतं, अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यातही सतत अडचणी येत असतील, तर एका मागोमाग एक संकटे येत असतील, पण तरीही तुम्ही जर प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे, प्रत्येक आव्हान स्वीकारत आहे, हार न मानता तुम्ही पुढे चालत राहिलात, तर विश्वास ठेवा, एक दिवस यश नक्कीच तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या आयुष्य पूर्ण आनंद आणि समाधानाने आणि सुखाने भरून जाईल. आणि त्या दिवशी मागे वळून पाहताना तुम्हाला हे नक्की जाणवेल की त्या यशासाठी, त्या सुखासाठी या कठीण काळातून जाणं खूपच आवश्यक होतं. तर दुसरा संकेत आहे, तर स्वामींवरील विश्वास कमी होऊ लागणे. तर काय होतं, कधी कधी माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो जो त्याला पूर्णपणे आतून मोडून टाकतो. समस्यांचा भार इतका वाढतो की मन सहनशक्तीच्या पलीकडे जातं. अशा वेळी देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो आणि मनात प्रश्न निर्माण होतात की देव आहे का? देव आहे का तरी? का माझ्या आयुष्यातच असं का घडतंय? अनेक लोक तर देवाचं नाव घेणंही सोडून देतात, ते नास्तिक बनतात, कारण ती परिस्थिती ते सहन करू शकत नाही आणि त्यांना हेही उमगत नाही की आपल्याच आयुष्यात असं का होत आहे. पण मंडळी, हे लक्षात ठेवा, हाही एक मोठा संकेत असतो की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत आणि ही परीक्षा इतकी कठीण असते की खूपच थोडे लोक त्यामध्ये उत्तीर्ण होतात. अनेक जण या परीक्षेत अपयशी ठरतात, काही जण चुकीच्या मार्गावर जातात आणि हळूहळू वाईट मार्गाला लागतात. पण जो या परीक्षेत बसतो तो माणूस स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देत नाही आणि कितीही वाईट परिस्थिती आली तरीही, संकटासमोर उभं राहिलं तरीही तो धैर्याने परिस्थितीचा सामना करतो. तो मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, संयम सोडत नाही आणि मनात एकच भाव ठेवतो, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल. जर या परीक्षेत तुम्हालाही उत्तीर्ण व्हायचं असेल तर सर्वात आधी स्वामींवर विश्वास ठेवा, कारण एक दिवस असा नक्की येईल की सगळं काही हळूहळू ठीक होईल. त्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास टिकवायचा आहे आणि मनातली जी हिंमत आहे ती सोडायची नाही. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यातच येतच राहतं, हीच तर ईश्वराची माया आहे. कुठे ऊन असतं, कुठे सावली असतं, कुठे उजेड असतो तर कुठे अंधार. जेव्हा आयुष्यात दुःख येतं, जेव्हा अडचणी आणि समस्या उभ्या राहतात, तेव्हाच माणसाला कळतं की सुखाची खरी किंमत काय असते. भुकेल्यालाच अन्नाचं मोल कळतं आणि अन्न किती गरजेचं आहे, अन्न किती महत्त्वाचं आहे आणि अन्न किती अनमोल आहे हे तोच अनुभवतो ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही. तोच घराचं मोल खऱ्या अर्थाने जाणतो. अगदी त्याचबरोबर जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं तेव्हाच तुम्हाला सुखाची खरी किंमत आणि सुखाचा खरा अनुभव मनापासून समजतं. तसं पाहिलं तर या जगात एकही असा माणूस नाही की ज्याच्या आयुष्यात कधी सुख आलं नाही आणि कधीच दुःख आलं नाही. आणि दुःख आणि सुख हे दोन्हीही मनुष्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. तर अशा प्रकारे आपल्या भक्तांना स्वामी कधीच एकटे सोडत नाही. ते वेळोवेळी काही दैवी संकेत देऊन आपल्याला सावध
करत असतात, मार्ग दाखवत असतात आणि संकटापासून वाचवत असतात. पण हे संकेत ओळखण्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि मनाची भक्ती असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हालाही स्वामींचे असे काही अनुभव आले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.